कल्पना करा, तुम्ही एका पक्षासाठी, एका विशिष्ट विचारधारेसाठी तुमच्या जीवनाची 25 ते 30 वर्ष खर्च केली आहेत. जेव्हा त्या पक्षाची परिस्थिती वाईट होती, जेव्हा या पक्षात यायला कोणी सहजासहजी तयार नव्हतं, तेव्हा तुम्ही सतरंजा अंतरण्यापासून ते खुर्च्या लावण्यापर्यंत आणि भिंतीवर पोस्टर चिटकवण्यापासून ते लाठ्या खाण्यापर्यंत सगळी कामं निष्ठेनं केली. आणि आज जेव्हा याच पक्षाला सोन्याचे दिवस आले आहेत, केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, तेव्हा अचानक निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून एखादा मोठा नेता येतो आणि तुमच्या हक्काची उमेदवारी, तुमची खुर्ची घेऊन जातो. तर तुम्हाला कसं वाटेल? आज पुण्याच्या राजकारणात, विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पुणे भाजपात महापालिकेच्या तोंडावर आयात विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष पेटला आहे. हा केवळ एक राजकीय शब्द नाही, तर हा त्या हजारो कार्यकर्त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे, जे सध्या पुण्याच्या गल्लीबोळात भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन झटत आहेत. पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे आणि या निवडणुकीने भाजप समोर एक अत्यंत गंभीर पेच उभा केला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की पुण्याच्या या सत्तेच्या युद्धात नक्की काय घडतंय. निष्ठावंतांची नाराजी भाजपला परवडणारी आहे का, आणि सामान्य पुणेकरांच्या प्रश्नाचं नेमकं काय होतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. पुणे महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. तसंच क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच इथली सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली पूर्ण ताकद लावतोय. पण सध्या भाजपमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अभूतपूर्व आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या. इच्छुकांचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 2500 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत. एका बाजूला ही पक्षाची वाढलेली प्रचंड ताकद दिसते, पण दुसऱ्या बाजूला उमेदवारी देताना नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. भाजपमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. ज्या भागात भाजपची ताकद थोडी कमी आहे, तिथे विजयाची खात्री मिळवण्यासाठी इतर पक्षातील बडे नेते आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 22 जणांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासारख्या नावांची मोठी चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नगरसेविकांनी तर काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. आता विचार करा, ज्या प्रभागात एखादा भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता गेल्या 10 ते 15 वर्षांपासून जमिनीवर काम करतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय, तिथे ऐन निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षातून आयात केलेला नेता उमेदवारी घेऊन गेला, तर अशा वेळी त्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं काय? यामुळेच आता सोशल मीडियावर एक मोठी मोहीम सुरू झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी ही मागणी आहे. कार्यकर्त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की पक्ष जेव्हा संकटात होता तेव्हा आम्ही रक्ताचं पाणी केलं, मग आता सत्तेची फळं चाखताना हे उपरे लोक का? ही पोस्ट सध्या पुण्यात तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटलंय की भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता सत्ता असो किंवा नसो, पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहतो. पण आज अनेक चेहरे स्वार्थासाठी बदलले आहेत. या संघर्षाचा दुसरा मोठा पैलू म्हणजे घराणेशाही. भाजप नेहमीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत आला आहे. पण पुण्याच्या या निवडणुकीत भाजपमध्ये हेच चित्र आहे. भाजपमधील आजी माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे इच्छुक म्हणून प्रबळ चर्चेत आहेत. जर भाजपने आपल्याच बड्या नेत्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना तिकीट दिलं, तर मग भाजप आणि इतर पक्षांमध्ये काय फरक उरला? हा प्रश्न आता खुद्दच भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत. घराणेशाहीमुळे अनेक सक्षम पण सामान्य घरातील कार्यकर्ते मागे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर नेत्यांनी घराणेशाहीला थारा दिला तर अनेक प्रभागात बंडखोरीची मोठी लाट येण्याची दाट शक्यता आहे. पण मित्रांनो, या सगळ्या राजकारणात आपण एक सर्वात महत्त्वाचा घटक विसरतोय, तो म्हणजे सामान्य पुणेकर आणि पुण्याचे वर्षानुवर्षांचे प्रश्न. आपण राजकारण्यांच्या निष्ठा आणि पक्षांतरांच्या गप्पा मारतो, पण पुण्याच्या रस्त्यांवरची खरी परिस्थिती काय आहे? पुणे महापालिका जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून काही प्रश्न जसेच्या तसे आहेत. अपुरा पाणी पुरवठा, दररोजची भयानक वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येणे, हे प्रश्न दशकानुदशके सुटलेले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार येतात, मोठी आश्वासने देतात, रामबाण उपाय शोधण्याच्या बाता मारतात, पण निवडणूक संपली की ही आश्वासने कागदावरच उरतात. आता पुण्याचा मोठा विस्तार झाला आहे. पुणे हे राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे शहर बनले आहे. पण या वाढत्या शहराचा ताण सोसण्याची क्षमता आपल्या पायाभूत सुविधांमध्ये आहे का? राजकारणी सत्तेसाठी पक्षांतर करत राहतील,
पण पुणेकरांच्या या मूलभूत समस्या सोडवण्याचे आव्हान कोण पेलणार, हा खरा कळीचा प्रश्न आहे. आता आपण इतर पक्षांच्या छावणीत काय चालले तेही पाहूया. केवळ भाजपच नाही तर इतर पक्षांमध्येही उमेदवारीसाठी मोठी चढाओढ आहे. काँग्रेस भवनमध्ये बुधवारी प्रचंड गजबज होती. 1 ते 20 प्रभागांमधील तब्बल 230 इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तिथेही उमेदवार लवाजम्यासह घोषणाबाजी करत आणि ताकदीने दाखल झाले होते. विशेष म्हणजे तिथे मुलाखती देताना अनेक जण आपल्या कार्याचा अहवाल देण्यासोबतच आमचे वडील किंवा आजोबा काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी होते असा दाखला देत आहेत. म्हणजे घराणेशाहीचा हा मुद्दा सर्वच पक्षांना ग्रासून आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील मैदानात उतरले आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 41 प्रभागातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पुढच्या महिन्यात 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. पुढच्या एका महिन्यात निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तोपर्यंत युती आणि आघाडीच्या गणितांची जुळवाजुळव पूर्ण होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल विचार केला तर काही गोष्टी स्पष्ट होतात. पुण्याच्या राजकारणात सध्या तत्व, विचारधारा आणि निष्ठा यापेक्षा विजयाची खात्री याला जास्त महत्त्व दिलं जातंय का? जर एखादा पक्ष आपल्या हक्काच्या वर्षानुवर्षे सत्रांच्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याला सोडून केवळ निवडून येण्याची क्षमता आहे म्हणून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला आयात करत असेल तर त्या पक्षाची विश्वासार्हता उरते का? भाजपसाठी हे आव्हान अधिक कठीण आहे, कारण त्यांनी नेहमी स्वतःला घराणेशाहीचा विरोधक आणि शिस्तबद्ध पक्ष मानला आहे. कार्यकर्त्यांची ही अस्वस्थता आणि नाराजी जर मतपेटीतून व्यक्त झाली तर पुण्याचे निकाल धक्कादायक असू शकतात. सत्तेसाठी पक्षाची दारं सर्वांसाठी खुली करणं पक्षाला महागात पडू शकतं. शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न मतदार म्हणून तुमच्यासाठी आहे. आपण निवडणुकीत उमेदवाराची पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहतो की त्याने केलेली प्रत्यक्ष कामं, आपण त्याच्या पक्षांतराकडे लक्ष देतो की त्याने शहराच्या ट्रॅफिक आणि पाणी प्रश्नावर काय ठोस आराखडा मांडला आहे याकडे. जोपर्यंत आपण मतदार म्हणून भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन प्रश्नांवर आधारित राजकारण करत नाही तोपर्यंत हे आयात निर्यात राजकारण असंच सुरू राहील आणि शहर समस्यांच्या गर्तेतच अडकून राहील. तर तुम्हाला काय वाटतं? राजकीय पक्षांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या बाहेरच्या नेत्याला प्राधान्य द्यावं की पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुण्याच्या राजकारणातील अशाच सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका.